चला मित्रांनो, पुन्हा एकदा एक महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. आपल्या फार्मा प्रोफेशनमधल्या सर्वात मोठ्या जर पोस्ट कन्सिडर केल्या महाराष्ट्रामध्ये, विशेषतः MPSC जी आहे, ह्या महत्त्वाच्या 4 पोस्ट ज्या आहे आपल्या फार्मा प्रोफेशनमधल्या याची एक्झाम कंडक्ट करत असते. पहिली आणि सर्वात मोठी पोस्ट आपल्या फार्मसीमधली ती म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ द ड्रग, त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर असेल, त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर असेल आणि त्याच्यानंतर फार्मसी ऑफिसर असेल. या महत्त्वाच्या 4 पोस्ट आहेत ज्याची की एक्झाम MPSC कंडक्ट करत असते. आणि MPSCच्या अंतर्गत आणि आपल्या फार्मा प्रोफेशनमध्ये सर्वात ह्या मोठ्या 4 पोस्ट आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची एक पोस्ट डिस्कस करणार तुमच्याशी, जिचं नाव आहे असिस्टंट प्रोफेसर. आपल्या फार्मा प्रोफेशनमध्ये ज्या लोकांचं बॅचलर ऑफ फार्मसी 4 वर्षाची डिग्री झालेली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे, असे जे लोक आहेत ते या पोस्टसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. मागच्या वर्षी ही एक्झाम तुमची जी आहे ती कंडक्ट करण्यात आली, ज्यासाठी मासिक तुमचं जे पेमेंट आहे ते जवळपास 50 ते 55 हजारापासून स्टार्ट होतं, जवळपास 90 ते 95 हजारपर्यंत दरमहा तुमचं यासाठी पेमेंट जात असतं. कोण यासाठी फॉर्म फिलअप करू शकतं, पात्रता काय असणार आहे, त्या सर्व महत्त्वाची गोष्टीची अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर सर्वात महत्त्वाचं सिस्टिंग पात्रता यासाठी काय असणार आहे, तर B फार्मा अँड M फार्मा इन रिलेव्हंट स्पेशलायझेशन विथ द फर्स्ट क्लास ऑर इक्विव्हॅलंट इन एनी ऑफ द 2 डिग्रीज. तर ज्या लोकांचं बॅचलर ऑफ फार्मसी झालेलं आहे आणि ज्यांनी फर्स्ट क्लास अटेम्प्ट केलेला आहे फायनल इयरला, असे लोक यासाठी पात्र आहेत. किंवा ज्या लोकांचं M फार्मसी झालेलं आहे आणि त्यांनी सेकंड इयर M फार्मसीला फर्स्ट क्लास अटेंड केलेला आहे, अशा दोन्ही जे आपल्या महत्त्वाच्या स्ट्रीम आहेत B फार्मसी आणि M फार्मसी, अशा दोन्ही स्ट्रीमचे विद्यार्थी यासाठी जे आहेत ते क्वालिफाय आहेत. त्याच्यानंतर एज लिमिटबद्दल बोलायचं झालं तर मिनिमम 19 वर्ष आणि खुल्या वर्गासाठी जवळपास 38 वर्ष, मिनिमम 19 ते 38 वर्षापर्यंत ओपनचे विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात. मागासवर्गीय विद्यार्थी किंवा अनाथ कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असतील तर 43 वर्षापर्यंत तुम्हाला याच्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील त्यांना 43 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतात. त्याचबरोबर माजी सैनिकाचे उमेदवार असाल तुम्ही तर तुम्हाला 3 वर्षाचं जे आहे ते रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर फिजिकली चॅलेंजेड पर्सन आहे त्यांना 45 वर्षापर्यंत जी आहे ती फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे. एक्झामच्या पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर जवळपास 90% जो पोर्शन आहे तुमचा तो फार्मसीवरती असतो आणि 5 ते 6 जे प्रश्न आहेत ते बाकीचे रिजनिंग असेल किंवा GK वरती असतात. बाकी 90 ते जवळपास 95% पोर्शन आपला फार्मसीचा असतो. आतापर्यंत जी एक्झाम झाली तुमची ऑनलाईन एक्झाम झाली होती आणि या एक्झाममध्ये मागचा जो पेपर पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्हाला MPSCच्या ऑफिशियल साईटवरती अवेलेबल केलेला आहे. त्याचबरोबर या जाहिरातीचं PDF असेल, पेपर असेल, बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावर शेअर केले. त्याचबरोबर यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी याच्यावर सुद्धा आपण विशुद्धपणे याबद्दल बोलत असतो. त्यामुळे जॉईन केलं असेल तर दोन्ही ठिकाणी मला जॉईन करा. महाराष्ट्र असतील, बाकीच्या स्टेट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये राबवल्या जाणाऱ्या फार्मामध्ये जेवढ्याही महत्त्वाच्या पद भरते आहेत तेवढ्या सर्व पद भरत्यांची महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी या दोन्ही सोशल मीडियाच्या चॅनलवरती मी शेअर करत असतो. त्याच्यामुळे जॉईन केलं असेल तर जॉईन करा.